पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक जखमी असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता। या ठिकाणी खुर्च्या आणि टेबल सुद्धा तशीच अस्ताव्यस्त पडून आहेत। या ठिकाणी दहशतवादी कुठून आले आणि त्यांनी पर्यटकांवर नेमका कसा हल्ला केला याचा आढावा घेतलेला हा रिपोर्ट पाहूया। मी सध्या अशा ठिकाणी उभा आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत आणि अंगावर काटे देणारे जे व्हिडिओ होते पहलगाम या ठिकाणच्या हल्ल्याचे, ते व्हिडिओची आठवण यावेळेस तुम्हाला येणार आहे। एक महिला समोर या ठिकाणी ओरडत येत असते आणि ती म्हणत असते की माझ्या नवऱ्याला वाचवा म्हणून ती सांगत असते। ती समोरची जागा ती आहे आणि एक पुरुष जो असतो, एक व्यक्ती जो असतो तो या खुर्चीवरती बसलेला असतो आणि त्याला उपचाराची गरज आहे अशी ती महिला सांगत असते। तर हीच ती जागा आहे। क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just ask for help. Okay, you first you give the help water, Yes. drop of water. Take a drop of water, sir, please. Please. आणि प्रचंड तुम्ही पाहू शकतात की जखमींना या ठिकाणी ठेवलं होतं। जे चांगले आहेत त्यांनी या ठिकाणून या समोरच्या गेटमधून आपला जीव मुठीत घेऊन आपले प्राण वाचवले। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे, जे लोकांच्या जेवणाचं या ठिकाणी साहित्य आहे, या ठिकाणी भेळ विकली जात होती, भेळीचे जे अक्षरशः खाण्यासाठीचे चमचे बनवण्याचं साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर असे या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आपण अशा पद्धतीने हे चमचे घेऊन भेळ जे असतो ती खात असतो। ती भेळ तशीच आहे। त्या भेळीचा जो कांदा आहे तो या ठिकाणी तसाच आपल्याला पाहायला मिळतोय। तर विधभर पोटाची आपली तीसभर खळगी आणि छोटी छोटी जी दुकानं असतात त्या दुकानदारांचं हे सगळं साहित्य त्यांनी तसंच सोडलं आणि या ठिकाणून त्यांनी आपला जीव जो आहे तो मुठीत घेऊन या ठिकाणी आपला जीव वाचवला। तर ही परिस्थिती या भागाची आहे। आणि जर तुम्हाला पाहिलं तर आजूबाजूला या ठिकाणचे सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने पडल्यात आपल्याला पाहायला मिळतात। टेबल तसेच आहेत। जी गोष्ट जिथं पडलेली होती ती तशीच आहे आणि या ठिकाणी आर्मी जी आहे ती येऊन गेली, त्यांनी या ठिकाणचं सॅनिटायझेशन केलेलं आहे। पण आता जर आपण पाहिलं तर सगळं अस्ताव्यस्त पडल्याचं आपल्याला आजही पाहायला मिळतं। छोटी छोटी दुकानं जी होती त्या दुकानाचं साहित्य, त्यांचे टेबल, हे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा या ठिकाणी पडलेल्या आहेत। फक्त आता यामुळं या लोकांचे जीव गेले आहेत, त्या लोकांचे मृतदेह या ठिकाणी होते। बाकी सगळे लोक जे वाचले ते या ठिकाणाहून बाहेर पडले। ज्या महिला चे पती यामध्ये मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी रडतानाचे व्हिडिओ आपल्या समोर आले। बाकी लोक या ठिकाणून बाहेर पडले। मात्र बाहेर पडताना दुकानदार असो किंवा या ठिकाणचे छोटे छोटे इतर व्यावसायिक असो त्यांनी आपला जीव मुठीत घेऊन आपला प्राण वाचवल्याचं या दृश्यामधून आपल्याला लक्षात येतं। बैसन व्हॅलीमध्ये ज्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले होते त्या ठिकाणी आपण सध्या उभा आहोत। जेव्हा गोळीबार झाला तेव्हा गोळीबार झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जे लोक मृत्युमुखी पडले त्या मिडल स्थानी आपण आहोत। असं सांगितलं जातं की दहशतवादी या समोरच्या भागातील जे झाडी आहेत या झाडांमधून या ठिकाणी पोहोचले होते आणि या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते पर्यटक या ठिकाणी होते आणि या पर्यटकांना अंदाजही नव्हता की अशा पद्धतीने कुठला हल्ला या ठिकाणी होऊ शकतो। आणि हल्ला जो आहे झाल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या पर्यटकांना काही कळत नव्हतं नक्की काय घडलेलं आहे, कारण लोकांना माहितीही नव्हतं की अशा पद्धतीने हल्ला होतोय। पहलगाममध्ये अशा पद्धतीने कधी हल्ला झाला नव्हता, त्यामुळे जे पर्यटक व्यवस्थापक होते, लोकांना घेऊन येणारे लोक होते, त्यांना देखील माहिती नव्हतं की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडलेला आहे। आणि माझ्या समोरची जी बाजू आपण पाहत आहात त्या बाजूला जे लोक आहेत या ठिकाणी होऊन ते पसार झाल्याचं सांगितलं जात आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर ही समोरचा जो भाग आहे हा समोरचा भाग पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे आणि या जंगलामध्ये मारल्यानंतर गोळीबार केल्यानंतर निष्पाप लोकांचा बळी घेतल्यानंतर ते जे लोक होते ते लोक या ठिकाणून पळाल्याचं सांगण्यात येत आहे। तर हा समोरचा भाग आहे। लोक या ठिकाणी जेव्हा आनंद घेत होते निसर्गाचा तेव्हाच अशा प्रकारे हा हल्ला जो आहे तो करण्यात आला आणि हल्ला झाल्यानंतर लोकांचा या ठिकाणी जीव गेला।
हे सगळी दृश्य आजही आठवल्यानंतर आपल्या अंगावरती काटा येतो.